आता काही भाष्य करणार नाही. अधिकारी अधिकाऱ्यांचं काम करत आहेत. काही कागदपत्र आणि माहिती आम्हाला मागितली आहे, ती आम्ही दिलेली आहे. कागदपत्र घेऊन मी ऑफिसला स्वतः जाणार आहे. आपण चूक केली नाही तर घाबरण्याचं कारण काय? ऑफिसमधून आल्यानंतर शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली परत एकदा लोकशाही मार्गाने लोकांसाठी लढण्यासाठी आम्ही तयार आहोत. अधिकारी अधिकाऱ्यांचं काम करत असतात. अधिकाऱ्यांनी आजपर्यंत जे काही कागदपत्र माहिती आम्हाला मागितलेली आहे ती आम्ही दिलेली आहे. आज मला इथं बोलावलं आहे तर मी तिथं जाऊन जी माहिती द्यायची आहे आजपर्यंत दिलेली परत एकदा ती माहिती देईल, त्यांच्याशी संवाद साधून चर्चा करेल. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर ते त्यांचं काम करतात. याच्यामागे काय विचार, कुठली शक्ती आहे हे आज तरी मला सांगता येणार नाही, पण सामान्य लोकांची चर्चा केल्यानंतर कुठं ना कुठं तरी सर्वच लोक, जे काही युवा संघर्ष यात्रा असेल आणि जो काय आम्ही आवाज एका मोठ्या बलाढ्य शक्तीच्या विरोधात सामान्य लोकांच्या वतीने उठवत आहे, कदाचित त्यामुळेच ही कारवाई झाली असावी असं लोकांचं मत आहे. तर तुम्ही मला विचारलं तर अधिकारी अधिकाऱ्यांचं काम करत आहेत. खरं तर आत्तापर्यंत जी माहिती मागवलेली आहे आणि ती आम्ही जी दिलेली आहे, आम्ही CIDला सुद्धा दिलेली आहे, EOWला दिलेली आहे, EDला सुद्धा दिलेली आहे. परत तीच माहिती मागितल्यामुळे ती माहिती घेऊन मी आज ED ऑफिसला स्वतः जाणार. या आधी वेगवेगळ्या नेत्यांना तासन-तास आपण तुमची झालेली आहे. मानसिक तयारी म्हणजे तिथं गेल्यानंतर अधिकार तो त्यांचा असतो, तिथं त्यांचं चालतं, ते जसं बोलतील तसं आम्ही करायला तयार आहोत. आणि चूक केली नसेल तर मग घाबरायचं कारण काय? तिथं जाऊन आपल्याला पुढं काय करायचं आहे, लोकांचे जे काही विषय मांडलेले आहेत ते सरकारकडनं सुटत नाहीत, त्यासाठी रणनीती काय करायची, तिथं जर मोकळा वेळ मिळाला त्या बाबतीत नक्कीच मी विचार करेल. आणि ऑफिसमधनं आल्यानंतर आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली परत एकदा लोकशाही मार्गाने लोकांसाठी लढण्यासाठी आम्ही सर्वजण तयार आहोत. अपवाद सोडला तर आतापर्यंत ज्यांनी लावलेली आहे ते आज महायुतीमध्ये दिसून येत आहेत. तुमचा पुढचा भूमिका काय आहे? बघा, मी या सगळ्यांच्या प्रेरणेने चालणारा एक कार्यकर्ता, एक मराठी माणूस आहे आणि यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारा जो कार्यकर्ता असतो तो कधीही पळून जात नाही, तो लढत असतो, संघर्ष करतो. आणि मी सुद्धा या थोर व्यक्तींच्या विचाराने चालणारा एक मराठी माणूस आहे आणि मराठी माणूस म्हणून प्रामाणिकपणे जे काही सहकार्याचं करेल ते करेलच, पण पळून जाणार नाही, लढत राहणार जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत. विधान भवनला चाललेलो आहे. विधान भवनचं दर्शन तिथं घेऊन लोकशाहीचं प्रतीक आहे. लोकांनी मला तिथं निवडून दिले, ज्यांच्यासाठी लढतो त्याचं एक प्रतीक असल्यामुळे तिथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन घेऊन आदरणीय पवारसाहेबांना भेटायला मी जाईल आणि 10:30 ते 11च्या दरम्यान ED ऑफिसपर्यंत कार्यकर्त्यांना जे आवाहन करतायत कार्यकर्त्यांना आव्हान त्यांचं पवारसाहेबांवर असणारे, त्याच्यामुळे अनेक लोक पुणे शहरामध्ये आमची आहेत. आणि मी अजून जर तुम्ही येणार असेल तर मी विनंती करतो की गर्दी करू नये आणि जर आलं असतात तर शांततेत राहावं एवढीच विनंती. दादा, सूडबुद्धीने झालेली कारवाई आहे का? मी एवढं सांगेल, अधिकाऱ्यांना जे काही सहकार्य आजपर्यंत करायचं होतं ते केलेलं आहे, आजही करेल, उद्याही करेल. दादा, सूडबुद्धीने झालेली कारवाई आहे का?